2 चमचे तेलामध्ये लसूण आणि मिरची ठेचा लोणचं बनवलेलं आहे। लोणच्यासाठी घरीच मसाला तयार केलेला आहे। लोणचं वर्षभर टिकण्यासाठी एक याच्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरलेला आहे। तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। ठेचा लोणचं बनवण्यासाठी इथे 300 ग्राम मिरची घेतलेली आहे। मी इथे 2 प्रकारची मिरची घेतली। तिला स्वच्छ धुवून 2 दिवस पंख्याखाली ठेवून दिली होती। 2 लसूणचे कांदे आहेत, त्यांना सोलून घेतलेले आहे। मिरची आपल्याला आता क्रश करून घ्यायची, म्हणजे चॉपरमध्ये आपल्याला याला बारीक करून घ्यायची आहे। जाडी मिरची असेल तर कापून घालायची। चॉपरमध्ये बारीक करायची, पटकन होते। तुम्ही पाहिजे तर मिक्सरला बारीक केलीत ना तरी पण चालेल। थोडीशी आपली अजून जाडसर आहे, थोडी अजून आपल्याला बारीक करायची आहे। मिक्सरमध्ये जर करणार असाल ना तर चालूबंदमध्ये हिला बारीक करून घ्यायची। एकदम पण बारीक करायची नाही, बघू शकता तुम्ही। अशी आपल्याला क्रश करून घ्यायची। चॉपरमध्ये थोडी थोडी मिरची घालायची आणि अशी आपल्याला बारीक करून घ्यायचे। आणि त्याच्यासाठी मसाला तयार करायचा आहे। आपला कांदा पोहे खायचा चमचा आहे, त्या चमच्याने 3 चमचे राईची डाळ आहे, 2 चमचे बडीशेप आणि अर्धा चमचा मेथी। ह्याला आपल्याला थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे। जास्त भाजायचं नाही, थोडंसं भाजायचं म्हणजे लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं। मोहरीची डाळ, बडीशेप याच्यामध्ये थोडीशी नरम बसा असेल ना, नमीपणा तो निघून जातो आणि लोणचं टिकण्याला जास्त मदत होते। म्हणून याला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर कडकडीत ऊन असेल ना तर कडकडीत उन्हामध्ये जरी तुम्ही 2 दिवस गरम केलीत आणि वाटलीत तरी पण चालेल। आपली भाजून झालेली आहे, तिला काढून घ्यायची आणि थंड झाल्याच्या नंतर जाडसर अशी वाटून घ्यायची। ठेच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा सफेदवालं मीठ आणि वाटलेलं वाटण आहे ते घालायचं। मीठ आणि हळद नाही, लोणचं जास्त दिवस टिकतं। आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं। 2 मोठे चमचे तेल घेतलेले आहे, कडकडीत गरम करून पूर्ण थंड करून घेतलेलं आहे, ते घालायचं। चांगलं मिक्स करायचं। ठेचा लोणचं जास्त टिकण्यासाठी आपण याच्यामध्ये एक स्पेशल इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत, ते म्हणजे आपलं व्हिनेगर। इथं पाव कपाला थोडं कमी असं व्हिनेगर घातलेलं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं व्हिनेगर कमी वाटतंय म्हणून मी याच्यामध्ये परत 2 चमचे व्हिनेगर घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर व्हिनेगर घालायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्ये तेलाचं प्रमाण आहे ते जास्त घालायचं। व्हिनेगर घातल्याने लोणचं आहे ते आंबट, तिखट असं खूप टेस्टी लागतं, खूप चवीला लागतं। तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता। कमी तेलामध्ये थोडंच करायचं आणि थोडंच खायचं, असं तुम्ही लोणचं करून खाऊ शकता। कधीही करू शकता आणि कधीही खाऊ शकता। पावसातून तर चपातीबरोबर खूपच छान लागतं। नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने लसूण मिरची ठेचाचं लोणचं करून बघा। धो पावसातून गरम गरम भाकरी आणि ह्या ठेचा लोणचं अप्रतिम लागतं। नक्की एकदा तुम्ही करून बघा। हे लोणचं आहे ते काचेच्या सुक्या बरणीमध्ये भरून ठेवायचं। लोणचं हाताळताना तुम्ही जो चमचा वापरणार आहात तो एकदम सुका कोरडा वापरायचा, म्हणजे लोणचं जास्त दिवस टिकतं। आणि कोरड्या बरणीमध्ये ह्याला भरून ठेवायचं। आता याच्यामध्ये आपलं कमी तेल आहे तर मी ह्या लोणच्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तुम्ही जर बाहेर ठेवणार असाल तर ह्याच्यामध्ये तेल जास्त घालायचं आहे। लोणच्याच्या वरती तेल आलं की लोणचं जास्त दिवस टिकतं। पण मी सजेस्ट करेन की थोडंच करा आणि थोडंच खा। पण हे लोणचं बाहेर ठेवलं ना तर 2-3 महिने आरामात राहतं। आजचं जर हे ठेचा लोणचं आवडलं तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा।